नमस्कार, स्वागत आहे पीशी फॅशनमध्ये। आज ब्लाऊजचा गळा कट करतोय मी। हा माझा दुसराच व्हिडिओ आहे। मी पहिला व्हिडिओ टाकला होता पेपर कटिंगचा, परत हा गळ्याचा एक महत्त्वाचा व्हिडिओ। हे ब्लाऊज आहे, ब्लाऊजचं फिटिंग आहे 9.5। ब्लाऊजचं फिटिंग 9.5 आहे। 9.5 अधिक 1.5 इंच 11 बरोबर घेतलेला आहे आपण। आता असा गळा रुंदी काढायचा आहे। मग गळा अजिबात गळू नये यासाठी एक गणित आहे हे शिलाईमधलं। 9.5चा चौथा भाग काढायचा आहे, 2.25 येते आणि 2.25 हा गळा रुंदी झालं। 9.5चा चौथा भाग गळा रुंदी किती 2.25, मग परत 2.25च नाही येणार, त्यात परत हे करावं लागणार। मग तरी पण आपण 9.5चा चौथा भाग 2.25 इथे घेतलेला आहे। ही मधली रेख 2.25ची पण ह्यांचा गळा रुंदी 10 आहे। 10 असेल तर बरोबर 2.25 घ्यायचा आहे, काय तर अजिबात नाही। 10 असेल तर 2.25 नाही, 2 घ्यायचा आहे। 2 घ्यायचा आहे, इथं 2 घ्यायचं आहे। याचं गणितानुसार तर 2.25 आलं आहे। गणित आपल्याला हे काय सांगते की छातीचा चौथा भाग गळा रुंदी, पण नाही 2.25 आलेलं आहे। हे इथं 2.25 आलेलं आहे म्हटल्यावर 2 आलेलं आहे ह्यांचं, कारण त्यांचं गळा उंची 10 आहे। गळा उंची 10 असल्यामुळं इथं 2.25 आलेलं आहे। गळा उंची जर 8 असेल तर ते 2.25 बरोबर आहे। 2.25 इथं आहे। 2.25 उंची, जेव्हा गळा उंची 8 असेल त्यावेळेला हे 2.25 बरोबर आहे। पण यांचं गळा ज्या वेळेला 10 येतो त्यावेळेला फक्त 2, आणि गळा 10पासून खाली 11 येतो त्यावेळेला फक्त 1.5 इथे घेतलेला आहे, 1.5। अशा पद्धतीनं ज्या वेळेला तुम्ही गळा कट कराल त्यावेळेला गळा अजिबात उतरणार नाही खाली। बरं, इथं झालं हे गळ्याचं झालं। शोल्डर, मग हा शोल्डर इथं 3.5, त्यांचा ब्लाऊजचा 2.5 आहे, मग 2.5च येणार, काय तर अजिबात नाही। इथून किती आपण आत येतो तिथनं शोल्डर बी इथून आत येणार। गळा उंचीनुसार आपण गळा घालतो त्याप्रमाणे शोल्डर पण इकडे येणार। आता मग हा शोल्डरचा हा उंची हा काढलेला होता 5.5 आलेला होता त्यांचा, पण हा 5.5 राहणार नाही, कारण आपण इथं हे घेतलेलं आहे। मग हा जास्त होईल, शोल्डरचं कापड जास्तमुळं इकडून किती इकडं आत येतो त्यावेळेला हे पण आत घ्यायचं आहे। ह्यांचं घेतलेलं आहे गळावंदी 2.25च्या जागी 2 घेतलेलं आहे। मग हे 5.5 येणार नाही, बरोबर 5च येणार आहे। हे मुंडा उंची हे 5 येणार, आणि मग आता हे मुंडा उंची 6 आहे त्यांचं, हे 6 आलेलं आहे बरोबर आहे। तर ही रेग नाही, ही रेग येणार। मुंडा उंची 6 आणि हे जोडलं जाणार इथं। मग हा बघा मुंडा कट इथं येत होता, हा इथं येणार नाही, कारण हा मुंड्याला मग कापड जास्त गोळा होते, ज्यांचं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, घळते, त्यावेळेला हे 2 इंच सगळ्याचं गणित करून कापड कटिंग करणं गरजेचं आहे। मग हा इथून इथं हे 1.5 इंच आलेला होता, हा 1.5 इंच, तर इथून येणार नाही, आता इथून येणार, इथून 1.5 इंच मागचा भाग कट करतोय आपण, पुढच्या भागाला 1 इंच येते। हे पॉईंट येणार नाही, हे पॉईंट येणार। मग हे एवढं कापड हे असं परफेक्ट, हे मुंडा उंची असं परफेक्ट येणार। मग इथून जितका गळा खाली उतरतो आपण तितका इथून माप आत घेणं गरजेचं आहे, आणि जितका वर येईल गळा। आता हा ब्लाऊज उंची आहे 15, ब्लाऊजची पूर्ण तयार उंची 14.5 येईल, आपण घेतले 15, कारण अर्धा इंच शिलाई मार्जिंगमध्ये आता हा घेतलेला आहे। हा ब्लाऊज एकेकांचा अजिबांचं असते किती 7 असते त्यांचं, मग 7 असेल तर इथं येणार नाही, पूर्ण इकडं जाणार 2.5। हा गळा रुंदी जास्त येणार, जास्त 7ला 2.5ला थोडं जास्तच येणार, 7 गळा रुंदीला इथं येणार हे कटिंग। आणि मग हे कटिंग ज्या वेळेला इथं येतं त्यावेळेला हा मुंडा उंची इथंच राहणार नाही आहे, हा मुंडा उंची इथंच राहणार नाही आहे, हे इकडे येणार। ह्या पद्धतीनं जर ब्लाऊज कटिंग केलं तर ते होणार नाही, हे व्यवस्थित गळा उतरणार नाही, परत आपल्याला शोल्डरला कापड व्यवस्थित येईल, आणि इथं जे गळा काकीमध्ये मग ब्लाऊज जास्त कापड होते आणि गुंडाळते ते होणार नाही। त्यामुळं हा पहिला तर गणित हे आलं किती, एक तर 9.5 फिटिंग, 9.5 फिटिंगचा चौथा भाग 2.25 हा गळाला, हे गणित काढणं महत्त्वाचंच आहे। पण गळा मग 2.25 नाही, मग ह्या 2.25ला ह्यांची उंची, ब्लाऊजची उंची किती आहे हे बघावे लागेल।
मग ब्लाऊजच्या उंचीनुसार ब्लाऊजची उंची जर खाली असेल तर इकडून गळा आत घ्यायचा, ब्लाऊजची गळा रुंदी वर असेल तर इथून गळा बाहेर येणार, आत बाहेर. हे गणित मग ते हिथं जर हे काय ॲडजस्ट आपल्याला होते त्याप्रमाणेच हिथं पण माप येणार. हा शोल्डरचा भाग इकडे येणार, इकडे आलेला. आणि आता हिथं ज्यांचं कमी आहे किंवा आपण हे करतो आता बोटनेक कापड कट करतो जे पॅक असते गळ्याबरोबर, त्यावेळेला पाक इथं ही गळा रुंदी 7 येते. ही गळा रुंदी त्यावेळेला 7 येणार, 5.5च्या ठिकाणी 7 येणार. आणि ही गळा उंची 4, हा गळा उंची 4 येणार. हा हो शोल्डर येणार त्यावेळेला, हा हो शोल्डर येणार. म्हणून प्रत्येक माप प्रत्येकाला लागू होतेच असं नाही, वेगळं वेगळं कायम वेगळं पेपर कटिंग करायलाच हवं. प्रत्येक ब्लाऊजचा प्रत्येक पेपर कटिंग हा वेगळाच असायला हवा. ही होती शिवण क्लासची दुसरा व्हिडिओ.